आपण पाहताय चांगलं न्यूज। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी आज पाठिंबा जाहीर केला आहे। दलित महासंघ हा महायुतीमधील एक घटक पक्ष असून राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षामधला एक घटक पक्ष म्हणून दलित महासंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार दलित महासंघाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत। फक्त कराड दक्षिण असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये माझं थोडंसं एंट्री उशिरानं झाली असली तरीसुद्धा भूमिका हीच आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे आणि त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांच्यापर्यंत दिल्ली आणि राज्यातल्या सरकारांनी दलितांच्या अस्मितेचा सन्मान केलेला आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून जाहीर केला। लंडनमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर शिक्षाभूमी स्मारक म्हणून खरेदी करून जाहीर करण्यात आलं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मॉस्कोमध्ये उभा केला। बाबासाहेबांचा पुतळा नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उभा केला। एवढंच नाही तर मातंग समाजातल्या लोकांची जी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे मागणी होती ती मागणी या सरकारनं पूर्ण केलेली आहे। वाटेगावच्या स्मारकाला अण्णाभाऊंच्या 25 कोटी दिले। चिराग नगरच्या स्मारकाला 305 कोटी रुपये दिलेले आहेत। लहुजी वस्तादांचं पुण्यातल्या स्मारकाला 105 कोटी रुपये दिलेले आहेत आणि अ ब ड वर्गीकरणाबद्दल हे सरकार सकारात्मक आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र वर्गीकरणाला विरोध केलेला असल्यामुळे आमच्या हक्कावरती काँग्रेस महाआघाडीचं सरकार हे गदा आणतंय। दलितांच्या अनेक रिझर्व्ह जागेवरती शरद पवारांच्या काँग्रेसनं आणि पटोलेच्या काँग्रेसनं बिगर आदिवासी अनुसूचित जातीचे लोक उभा केलेले आहेत। तर हे अतिक्रमण बरोबर नाही आणि म्हणून आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलोय। दक्षिणेमध्ये अतुल बाबांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार। थँक्यू।